सर्वांना नमस्कार। आज एका अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। बघा, शिक्षक संवाद भाग 3 या आपला नियमित जो संवाद आपल्याशी साधला जातो त्याद्वारे मी आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आज आलेलो आहे। तर आजचा जो विषय आहे ती केंद्रप्रमुख अधिसूचना जी आलेली आहे, जे की 6 ऑगस्टला ती प्रसिद्ध होणं गरजेचं होतं, परंतु वेबसाईटवरती उशीर आलेली आहे। परंतु तिची प्रसिद्धीची तारीख ही 6 ऑगस्ट आहे, त्यांनी 6 ऑगस्टलाच ही प्रसिद्ध केलेली आहे। ओके, परंतु आपल्यापर्यंत पोहोचवायला ती आज त्या ठिकाणी आलेली आहे। ओके, आणि ही या अधिसूचनेचा विचार करणं आपल्यासाठी गरजेचं आहे, जेणेकरून जी आपली परीक्षा आहे, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, त्याच्यामध्ये देखील याचा वापर केला जाऊ शकतो। याच्या संदर्भातल्या ज्या काही कोर्टमध्ये सुद्धा केस पेंडिंग आहे त्याच्या संदर्भाने देखील ह्या 1-2 दिवसामध्ये ते जो काही ती सुनावणी बहुतेक ती आजच होती, तर या सुनावणीच्या संदर्भात देखील या अधिसूचनेचा वापर त्या ठिकाणी केला जाऊ शकतो किंवा हे नियम त्या ठिकाणी दाखवले जाऊ शकतात। याच्या अनुषंगाने पुढील आपली परीक्षा वगैरे देखील होऊ शकते। तर म्हणून ही अधिसूचना समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे। म्हणून मी थेट जास्त वेळ न दवडता त्या ठिकाणी तुम्हाला अधिसूचना त्या ठिकाणी दाखवतो। ओके, नक्की ही अधिसूचना काय आहे आणि ह्या अधिसूचना थोडक्यात तुम्हाला मी समजून सांगण्याचा त्या ठिकाणी माझा प्रयत्न असेल। ओके 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 बघा, याच्यामध्ये जे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे याच्यामध्ये ही अधिसूचना प्रसारित करण्यात आलेली आहे। याच संक्षेप जे महत्त्वाचं आहे तेवढंच मी तुम्हाला सांगतो, बाकीची तुम्ही अधिसूचना तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल ही वाचू शकताय। काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी शेअर करू शकताय। मित्रांनो, या संदर्भात बघा, वेळोवेळी आपण अपडेट देणार आहोत। बाकीही तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भातही आपण सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल, परंतु आजचा व्हिडिओ ही थोडक्यात अधिसूचना समजण्यासाठी तुमच्यासमोर आहे। ओके, तर बघा, याच्यामध्ये हे जे प्रारूप आहे हे बघा, ही अधिसूचना म्हणजे ही कायमस्वरूपी अधिसूचना नाही, तर ही प्रारूप नियम आहे, म्हणजे हे अंतिम केले जाणार आहे। हे सुरुवातीचं आहे, थोडक्यात हा आराखडा आहे। आणि म्हणून हा जो आराखडा आहे तर तो महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 द्वारे जे काही अधिकार शासनात दिलेले आहेत तर त्या अधिकाराद्वारे केलेला आहे। आणि जे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 आहे, तर या नियमाच्या अंतर्गत किंवा ह्या नियमामध्ये सुधारणा या अधिसूचनेने त्या ठिकाणी सुचवलेली आहे। म्हणून या ठिकाणी हा जो काही प्रारूप नियम आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। आणि त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला मला लक्षात आणून द्यायचं ते म्हणजे की हा जो अधिनियम आहे, या उक्त अधिनियमाचा जो कलम 274 जो पोट कलम 3 आहे, तर त्यामध्ये आवश्यक असल्याप्रमाणे आणि अशी नोटीस त्या ठिकाणी सर्वांसाठी या ठिकाणी काढलेली आहे शासनाने की उक्त प्रारूप महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येणार आहे। आणि उपरोक्त दिनांकापूर्वी उक्त बाबतीत कोणत्याही व्यक्तीस जर काही हरकती किंवा त्यांच्या सूचना असतील तर त्या आपण त्या ठिकाणी पाठवू शकता आणि त्याचा विचार शासन विचारात घेणार आहे, त्या हरकती सूचना, तर त्या संदर्भातच आपण थोडक्यात बोलणार आहोत। आणि म्हणून हे जे प्रारूप नियम आहे, तर हे प्रारूप नियम तुम्हाला थोडक्यात मी समजावून सांगतो की हे नक्की प्रारूप नियम नक्की काय आहे। ओके, ते समजलं तर आपल्याला बाकीच्या गोष्टी समजण्याला त्या ठिकाणी मदत होईल। ओके, बघा, मग बघा याच्यामध्ये जो विषय आहे तर या नियमास काय आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे म्हणावे असं त्यांनी मांडलंय। आणि 2 नंबरला हे जे काय आहे तर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मध्ये जोडलेल्या परिशिष्ट 4 जो आहे त्याच्यामध्ये भाग 2 आहे, त्याच्यामध्ये 7 नंतर खालील समावेश आहे, म्हणजे 7 पर्यंतच्या ज्या तरतुदी आहेत त्या अधिसूचनेप्रमाणेच असतील। आणि 7 जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, वर्ग 3 मध्ये जे दुय्यम शैक्षणिक जे प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आहेत त्याला समकक्ष ही केंद्रप्रमुख पद आहे। मग या केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती एकतर बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला नियम आणि त्याचे अर्थ थोडक्यात मी समजावून सांगतो। मग काय सांगितलंय तर केंद्रप्रमुख
पदावरील नियुक्ती जी केली आहे एकतर कशी केली जाईल, 1 नंबरला दिलंय त्यांनी पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर 6 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक हे पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल. म्हणजेच की तुम्ही प्रशिक्षित पदवीधर शिक्षक हे जे पद आहे म्हणजेच विषय शिक्षक, थोडक्यात 6वी ते 8वी या वर्गाला शिकवणारं जे शिक्षक आहे, तर या पदवीधर शिक्षक म्हणून जर ज्या व्यक्तीनं 6 वर्ष पूर्ण केलेली आहेत अखंड, याच्यापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेली असेल, तर अशा शिक्षकामधून हे पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून आणि त्याला पात्र असण्याच्या अटीच्या अधीन राहून आणि ज्येष्ठतेच्या आधारे ही पदोन्नती करण्यात येईल. म्हणजे ज्येष्ठतेच्या आधारे परंतु तुम्ही त्याला पात्र असणं अपेक्षित आहे. आता पात्रता खाली काही दिलेल्या आहेत, त्या सुद्धा पात्रता तुम्ही त्या ठिकाणी अपेक्षित आहे. ते कोणत्या पात्रता आहेत त्याच्या, तर त्या पात्रता तुम्ही आवश्यक असणं आहे. आणि प्रशिक्षित पदवीधर पद याच्यावर तुम्ही 6 वर्षापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव असणं गरजेचं आहे. अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी पदोन्नती सेवा ज्येष्ठतेच्या आधारे दिली जाईल. हा एक झाला जो की पदोन्नतीसाठीचा जो नियम आहे. दुसरा काय सांगितलं, तर हा दुसरा जो नियम आहे तर तो मर्यादित विभागीय परीक्षेसाठी आहे. म्हणजे जे नवीन शिक्षक आहेत जे की स्पर्धा परीक्षेच्या द्वारे यामध्ये केंद्रप्रमुख म्हणून येऊ शकतात, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा आहे. लक्ष द्या याच्यावर, नक्की याचा अर्थ काय ते समजून घेण्यासाठी. बघा, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने वेळोवेळी निहित केलेले धोरण आणि कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड करून आणि ज्याने बघा म्हणजे शालेय शिक्षण विभाग जी काही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेईल त्या स्पर्धा परीक्षेच्या निकालातून आणि तुमच्या गुणवत्तेच्या आधारे म्हणजे स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे योग्य उमेदवाराची निवड करून आणि खाली ज्या पात्रता दिलेल्या आहेत त्या जर पात्रता पूर्ण असतील अशाच व्यक्तींची निवड त्या ठिकाणी मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे केंद्रप्रमुखमधून केली जाईल, असं त्यांना थोडक्यात सांगायचं आहे. बघा, आपली जी जाहिरात आहे केंद्रप्रमुख भरतीची मागं निघलेली ती सुद्धा शालेय शिक्षण विभागाकडून त्या ठिकाणी आलेली आहे. आणि हे त्या ठिकाणी भरती त्या ठिकाणी आपली या अंतर्गत होणार आहे. तर याच अंतर्गत तर त्यांनी कोणती पात्रता सांगितली बघा, हीच पात्रता याच्या अगोदर देखील लागू होती. म्हणजे मागं याच्या संदर्भात जो शासन निर्णय आलेला आहे तर तो शासन निर्णय सुद्धा येच होता, परंतु शासनाला काही कायदेशीर अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं उक्त अधिसूचना पूर्ण ही शासनाने स्वतंत्ररित्या काढलेली आहे आणि परीक्षा सुद्धा होल्ड केलेली आहे ही अधिसूचनेपर्यंत. आणि म्हणून ही अधिसूचना समजून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. ओके, मग याच्यामध्ये काय पात्रता दिली की स्पर्धा परीक्षेसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी तर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून आपण BA BCom किंवा BSc ची पदवी धारण करणं आवश्यक आहे. ओके, आणि ब जी आहे याच्यामध्ये तर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणजे विषय शिक्षक किंवा बघा इथं किंवा आहे और याला एक तर तुम्ही प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक हवेत किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक म्हणून जिल्हा परिषदेमध्ये किमान 6 वर्षाखंड सेवा केलेली असणं गरजेचं आहे. एक तर तुम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक म्हणून जिल्हा परिषदेमध्ये किमान 6 वर्षाखंड सेवा केलेली असणं त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. हे देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा. आणि म्हणून ह्या 2 अटी म्हणजे तुम्ही BA BSc BCom कोणतीही पदवी असाल आणि अखंड 6 वर्ष जर तुमची शिक्षक म्हणून सेवा असेल कमीत कमी 6 वर्ष किंवा प्रशिक्षित पदवीधर पदावर असेल किंवा शिक्षक म्हणून प्राथमिक शिक्षक पदावर ही 6 वर्ष जर सेवा अखंड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या द्वारे केंद्रप्रमुख होता येईल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग यातला जो नियम आहे तुमची नियुक्ती तर ह्याचा 2 क्रमांकाचा जो मुख्य नियम आहे तो म्हणजे केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती पदोन्नती आणि पदोन्नतीने आणि निवडीद्वारे अनुक्रमे 50-50 या प्रमाणात केली जाईल. म्हणजे 50-50 50% पद त्या ठिकाणी पदोन्नतीसाठी 50% आणि मर्यादित विभागीय परीक्षासाठी 50% याप्रमाणे ही होणार आहे. ओके, बघा हे बाकीचे जे नियम आहेत तर लहान कुटुंबाचं कुठं प्रतिज्ञापत्र किंवा तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणं आवश्यक आहे. कशासाठी तर 2 पेक्षा जास्त 2005च्या नंतर जर तुम्हाला मुलं असतील 3 मुलं असतील 4 मुलं असतील तर ते यासाठी पात्र असणार नाही. थोडक्यात याच्यासाठी सांगितलेलं, त्याच्यामुळे जास्त त्याच्यावर मी काही चर्चा करणार नाही. आणि
केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीची ज्येष्ठता यादी आहे ही जिल्हा स्तरावर ठेवण्यात येईल हे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, कारण की जिल्हा परिषद अंतर्गत पद आहे त्याच्यामुळे ते बरोबर आहे. ओके, जो 5 नंबरचा आहे यातला जो नियम आहे, तर केंद्रप्रमुखावर नियुक्ती केलेली व्यक्ती, तर हे यातले जे उपनियम 2 आहेत तर हे खूप महत्त्वाचे आहेत. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहेत आणि म्हणून हे तुम्ही नीट समजून घेणं आवश्यक आहे, कारण की आवश्यकतेनुसार आपल्या सगळ्यांना याच्यावर हरकती आणि सूचना आपल्याला द्याव्या लागणार आहेत, म्हणून हरकती नोंदवाव्या लागणार आहेत, जे की इतर जिल्ह्यामध्ये जाऊ इच्छितात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात जाऊनही ज्यांना केंद्रप्रमुख व्हायचं आहे कोणत्याही परिस्थितीत, किंवा तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात करत असाल तर स्वतःच्या जिल्ह्यात जायचं आहे, किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये जिथं जास्त पद आहे तिथं जर तुम्हाला जाऊन परीक्षा द्यायची असेल तर याद्वारे जर आपल्याला यामध्ये आपण आक्षेप घेतले, हरकती नोंदवल्या तरच आपल्याला ते शक्य होणार आहे, किंवा याच्यामध्ये शासनाने उक्त बदल केला तरच ते त्या ठिकाणी शक्य होणार आहे. आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला आधी हरकती घेणं गरजेचं आहे, म्हणून हे मी तुम्हाला लक्षात आणून देतो. ओके, तर मग केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती केलेली व्यक्ती तुम्हाला जी एक आहे 1 नंबर, तर तो ज्या जिल्ह्यात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर कार्यरत असेल त्या जिल्ह्यात मध्ये पदोन्नतीसाठी पात्र असेल. बघा, पदोन्नतीसाठी तुम्ही कोणत्या, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात ज्या जिल्ह्यात कार्यरत असाल त्या जिल्ह्यात पात्र असणार आहात. आणि 2 नंबर, तर तो ज्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित प्राथमिक म्हणून काम करत आहे त्या जिल्हा व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये पदोन्नतीसाठी किंवा अशा कोणत्याही बदलीसाठी तो पात्र असणार नाही. हे अत्यंत महत्त्वाचे 2 बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत, जे नियम आहेत ते समाविष्ट केलेले आहेत. आणि म्हणून हे जर नियम अस्तित्वात आले तर भविष्यात कोणत्याही केंद्रप्रमुखाची बदली दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होणार नाही, तर कोणत्याही त्याची प्रतिनियुक्ती सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये करता येणार नाही, किंवा तुम्हाला परीक्षेसाठी देखील फॉर्म एका जिल्ह्यातल्या व्यक्तीला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये भरता येणार नाही. आणि म्हणून याच्या संदर्भात मी स्वतः त्या ठिकाणी आपले जे पोपट देशमुख होते त्या ठिकाणी ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांच्याशी या संदर्भात चर्चा केलेली होती आणि त्यांनी मला शब्द दिलेला होता की तुम्ही ज्या जिल्हा तुम्हाला हव्या त्या जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला केंद्रप्रमुख होता येईल याच्याबाबतची तरतूद आम्ही करू. परंतु दुर्दैवाची गोष्ट 2 महिन्यापूर्वीच पोपट देशमुख साहेबांची त्या ठिकाणी ते रिटायर झालेले आणि त्याच्यामुळे ही अधिसूचना येण्याच्या टायमाला ते स्वतः त्या ठिकाणी नसल्यामुळे कदाचित किंवा ते दुर्लक्ष झाले असेल, किंवा ही अधिसूचनेचे हे नियम आहेत हे याच्यामध्ये मेन हे नियम बनवले आहेत ते शालेय शिक्षण विभागाने हे नियम धोरणात्मक निर्णय घेऊन हे नियम बनवून त्या ठिकाणी प्रसिद्धीसाठी त्या ठिकाणी ग्रामविकास विभागाकडे पाठवून ग्रामविकास विभागाने जे की शालेय शिक्षण विभागाने सांगितले की असे नियम असणं गरजेचं आहे तर तेच नियम त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहेत. याच्यावर नक्कीच या हरकतीवर विचार होणार आहे. आणि म्हणून माझी महाराष्ट्रातील तमाम नवनियुक्त शिक्षक असतील किंवा अगोदर नियुक्त शिक्षक असतील जे इतर जिल्ह्यामध्ये कार्यरत असतील किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये कधीही नियुक्त झालेले शिक्षक असू द्या, परंतु त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्रप्रमुख पद आवश्यक आहे असावं वाटतंय. आपल्या जिल्ह्यामध्ये जर कमी जागा असतील तर इतर जिल्ह्यात जिथं जास्त जागा आहेत तिथं जाऊन आम्हाला केंद्रप्रमुख व्हायचं आहे अशी कोणाला त्या ठिकाणी इच्छा असेल तर याच्यावर आक्षेप घेणं म्हणूनच गरजेचं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या तरतुदी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. एक तर जे की 2008 आणि 2010ला ज्या CET झाल्या केंद्रीय स्तरावर आणि संपूर्ण राज्यभरात नियुक्ती दिल्या गेल्या तर त्याच धर्तीवर जी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा होती ही देखील केंद्रीय स्वरूपावर होते, कारण की आत्ताची जाहिरात सुद्धा IBPSने काढलेली आहे, एकाच स्तरावरून होत आहे. आणि म्हणून आम्हाला त्या गुणवत्तेच्या अधीन राहून राज्यभरात आमच्या गुणवत्तेनुसार जिल्हा निवड करण्याची संधी आवश्यक आहे देणं ही महत्त्वाची तरतूद आपण मागणी किंवा आक्षेप घेऊन ही मागणी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे 1 नंबरला. आणि 2 नंबरला की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बदलीची सुद्धा आवश्यकता आहे. मग बदली किंवा प्रतिनियुक्ती सुद्धा देण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे किंवा ही अशी तरतूद किंवा बदली भेटणार नाही प्रतिनियुक्ती ही तरतूद त्या ठिकाणी अनावश्यक तरतूद आहे ही वगळून त्या ठिकाणी तुम्हाला COच्या अंडरमध्ये तुम्हाला COच्या परवानगीने बदली वगैरे देण्यात येईल अशी तरतूद करून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून ह्या 2 नियमावर आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी देखील यामध्ये आपल्याला ज्या हरकती नोंदवायच्या आहेत तर त्यात सहभागी व्हावं आणि ह्या 2 विषयावर त्या ठिकाणी हरकती सगळ्यांनी त्या ठिकाणी नोंदवाव्यात की आम्हाला एवढे बदल देऊन, कारण की हे सगळ्यांसाठी आवश्यक बदल आहे. अनेक व्यक्तींना काही कारणास्तव दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जाण्याची गरज येते.
मुलांचं शिक्षण असेल, आपले कुटुंबीय दुसऱ्या जिल्ह्यात असतील तर तेथे जाणं असेल, तर किंवा कोणत्याही परिस्थितीत नोकरी मिळवायची असेल तर ह्या अशा तरतुदी ह्या शिक्षकासाठी सगळ्यात घातक आहे. म्हणून या 2 तरतुदीवर मुख्यत्वे 5 सप्टेंबरच्या आत आपल्याला त्या ठिकाणी हरकती घ्याव्या लागणार आहे. ओके. आणि म्हणून याच्या संदर्भात मी तुम्हाला स्वतंत्र कळवेलच. याचा तुम्हाला त्या हरकतीचा ड्राफ्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल. तर त्याच्यावर आपण काम करू. त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या मीटिंग सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि सगळ्यांना एकत्रित करून एक चांगलं सुंदर असं त्या ठिकाणी हरकती वगैरे किंवा याच्यावर आपण आक्षेप घेऊया. ओके. आणि बघा याच्या संदर्भात जे वेगवेगळ्या बाबी आहेत, तर याबाबत मला एक आणखी सांगायचं आहे की ह्या शिक्षण आपल्या केंद्र प्रमुखाबाबत ज्या काही इतर बाबी आहेत, जे काही नियम आहेत, तर याचा सगळा थोडक्यात ह्या अधिसूचनेच्या अनुषंगाने मी थोडक्यात जो सार आहे तो तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु याच्याबाबत जे काही पुढील बाकी अनेक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्कीच या यूट्यूबच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करेन. या संदर्भात आवश्यकतेनुसार आपण मीटिंग देखील त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि म्हणून या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी नक्की मीटिंगही आयोजित करूया. आपण या सगळ्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करूया. ओके. आणि म्हणून तुम्हाला माझं एक आग्रहाचं विनंती आहे की याच संदर्भाने केंद्र प्रमुखासाठी जे वेगवेगळे नियम वगैरे आहेत, अधिनियम आहेत, याचं सविस्तर व्हिडिओ वेगवेगळे त्या ठिकाणी तुम्हाला पार्टमध्ये वेगवेगळ्या पार्टमध्ये टाकणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही कोणतीही ही गोष्ट मिस भविष्यात करता कामा नये यासाठी सगळ्यांनी, ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाची माहिती किंवा शिक्षकासंदर्भातील बाकीच्या बी ज्या महत्त्वाच्या असतील तर ह्या शिक्षक संवाद या माध्यमातून वेळोवेळी मी तुमच्यासमोर येणारच आहे. तुम्हाला ज्या काही गोष्टीमध्ये अडचणी असतील त्या त्या ठिकाणी मांडल्या जातील. आणि याशिवाय आणखी एक गोष्ट आहे, तर या जो काही हा अधिसूचना आहे याच्याबाबत तुमची जी काही मत असतील ती नक्की मित्रांनो कमेंट करून कळवा, जेणेकरून या कमेंटद्वारे तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्याच्या आधारावर मी तुम्हाला बाकी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करेल. ओके. आणि म्हणून तुमच्या ज्याही काही मतं असतील ते नक्की कमेंटद्वारे या ठिकाणी येथेच कळवा. सध्या आजच्यासाठी एवढंच. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.